मी ना फक्त त्या पोरांचं मन राखण्यासाठी म्हणून. पोरांचं? हा, अहो एवढी एवढी चिमणी एवढी तोंड केली त्यांनी. कुणी? पोरांनी की मास्तरनीनं? तिनंच पुढाकार घेऊन केलं ना सगळं. आज तिने तुम्हाला ड्रायव्हर बनवलं, उद्या अजून काय बनवील? नाही नाही, त्यांनी काहीच केलं नाही. उलट त्या मला 10 वेळा विचारत होत्या की बघा तुम्हाला नक्की येत्या का. त्यांना असं हे वाटत होतं. त्यांनी काहीच बळजबरी केली. बस बस, तिची वकिली करू नका. अहो नाही, वकिली नाही, पण मास्तरीन माणसं याच्यामध्ये खरंच काही नाही. काही नाही खरंच. ठीक आहे, ठीक. तुमचा राग गेला का नाही? राग नाही, दुखावलो गेलोय आम्ही. माझं चुकलं आहे साहेब, मी असं नाही करायला पाहिजे होतं. अधिपती, आमासनी एक सांगा, आज जर का आम्ही तिथं आलो नसतो तर आमासनी कवाच कळलं नसतं ना की तुम्ही आमच्याशी खोटं बोलला ना. साहेब, मी तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, खरंच. हो का नाही तेवढं सांगा. होय का नाही? उत्तर मिळालं. आज आम्ही आलो नसतो तो आम्हासनी कवाच कळलं नसतं की तुम्ही आमच्याशी खोटं बोललात. मी काय म्हणतोय, एकदा ऐकून घ्या. एकांत हवाय आम्हाला. डोसकं जरा विस्कटलाय. पण ऐका की. एकांत. विनय, मिताली, रेणुका, सगळ्यांना घेऊन आत जा. हा, इतका सगळा प्रॉब्लेम होता तर कशाला अरेंज केलं त्यांनी? उगाच वेळ वाया गेला. फुकट मुलांना आशेला लावलं. नाहीतर काय, एवढी मनाची तयारी केली होती आणि काय झालं? त्या सहलीचा ना भुवनेश्वरी मॅडमने ना पोपटच केला. नाहीतरी सहल जावी असं त्यांना वाटतच नव्हतं. झालं त्यांच्या मनासारखं, झाली सहल कॅन्सल. आपली सहल भुवनेश्वरी मॅडममुळे कॅन्सल नाही झाली. आपले ड्रायव्हर काका वेळेत नाही आले म्हणून नाही जाऊ शकलो आपण. पण अधिपती सर तर आले होते ना. ऑलरेडी आपण अर्ध्या रस्त्यात पोहोचलो होतो. अहो, पण ते त्यांचं मन मोठं म्हणून ते आले. ते काही ड्रायव्हर नाही आहेत ना, हे शाळेचे मालक आहेत. त्यांना त्यांची कामं असू शकतात, त्यांचं आयुष्य आहे एक वेगळं, इमर्जन्सी असू शकते, काही असू शकतं. आपली चूक झाली. ते खरं तर ड्रायव्हर अरेंज करायला आले होते, पण आपण त्यांनाच ड्रायव्हर बनवून बस चालवायला लावली. आपलं चुकलं खरंच. हो, पण मग आता आपण काय करायचं? नाहीतरी सहल कॅन्सलच झाली आहे ना, तर मला तर असं वाटतं आता सुट्टीच देऊन टाकावी. हो ना, फुलपगारे सरांना आपण सांगूया. सर, सर सॉरी, खूप सॉरी, खूपच गोंधळ झालाय. सर, आजची सुट्टी जाहीर करून टाका, नाहीतरी सहल आज झालीच नाही. हो नाही, ते कळलंय मला, पण अशी सुट्टी वगैरे नाही देता येणार. चला कामाला लागा. चला. झंचे, अगं तुला काय सांगू, अगं ताईनं का नाही असं झापलं का नाही मास्तरीला, का तिचं तोंड का नाही असं डचकेवानी झालतं. कशी मटकत मटकत सहलीला चालली होती. आपण कशी सहल तिची कॅन्सल केली का नाही.
बसवलं का नाही घरी? अगं हाच की चंचे. अगं एवढ्या दिवसानंतर आपली खेळी यशस्वी झाली हा. मग काय पेढे वाटती का? ए गप्पे, तू ग का चिडती ग माझ्यावर? अगं आनंद घे की या गोष्टीचा. सगळं मास्तनीचं नाक चिचलं म्हणून. सहल रद्द केली म्हणजे नाक चिचलं नाही. अगं चेचलंय चंचे. तिनं का नाही अधिपतीला डायव्हर केला. मग मी म्हणलं तिला मालक आहे ते मालक आणि तू त्यासनी डायव्हर केलास होय? तर म्हणते कशी कुठलं बी काम वाईट नसतं. मग काय, मग मी तिला म्हणलं खा उद्या शाळेतली कामवाली नाही आली तर धुशील का बाथरूम? तर म्हणते कशी हो धुवीन. मग अगं मग काय, मी तिला म्हणलं बोलणं आणि करणं यामध्ये फरक असतोय. मग बसली गप्प. चंचे तुला सांगू का, मला का नाही अचानक असा मुद्दा सुचला बघ. लय भारी बोलली का नाही, अशी गप्पच केली बघ तिला. मला का नाही लय भारी वाटलं, लय भारी वाटलं. तुला बी भारी वाटलं ना? नुसतं भारी वाटून काय बी उपयोगाचं नाही मम्मी. म्हणजे तिचं जर खरंच नाक चेचायचं असेल ना तर तिला बाथरूम धुवायला लाव. शाळेच्या मास्तरनीची कामवाली कर, तरच तिचं समजा शाळेसमोर नाक चेचलं जाईल. अगो बाई, एवढं सगळं झालं? हो, आणि एका अर्थीनं सहल रद्द झाली बरंच झालं. कारण अधिपतींना ड्रायव्हर म्हणून नेणं खूप चुकीचं होतं. आणि अगं आई, एवढं सगळं मॅनेज करून त्यांनी त्यांच्या घरीच सांगितलं नाही. असं का केलं असेल त्यांनी? खोटं का बोलले असतील? भुवनेश्वरी मॅडमनी बजेट द्यायला नकार दिला तेव्हा त्यांनी एकतर त्यांना कन्व्हिन्स करायला हवं होतं किंवा आम्हाला सांगायला हवं होतं की ठीक आहे सहलीला जा पण आम्ही बजेट देणार नाही. भुवनेश्वरी मॅडमनाही खुश ठेवायचं, इकडे शाळेचंही सगळं मॅनेज करायचं. असं कसं चालेल? कधी कधी ना अधिपतींना कळत नाही कसं वागलं पाहिजे. का खोटं बोलले असतील ते? बिचारी मुलं पण नाराज झाली, भुवनेश्वरी मॅडम पण चिडल्या. खोटं बोलून काय मिळवलं त्यांनी? अक्षरा, अगं स्वार्थासाठी खोटं बोलले का ते? हां, त्यांचा हेतू बघ. मुलांचा हिरमोड होऊ नये म्हणून त्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं की नाही? हां, अगं चांगले आहेत ग ते. हे बघ, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोललं ना तर काही वाईट नसतं त्यात. अगं पण आई, खोटं बोलून काही झालं नाहीच. ठीक आहे ना, पण म्हणून त्यांना दोष देण्यात काही अर्थ आहे का? नाही नाही, मी दोष नाही देते त्यांना. अक्षरा, तू त्यांना समजून घेतलं पाहिजेस ग. जज नको करूस खोटं बोललेत म्हणून. चांगला माणूस आहे म्हणजे हे बघ ना, त्यांच्या परीने सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करतात ते. हो, आता त्यांना यश येत नाही तर ते काय करणार, हो की नाही? म्हणून त्यांचा चांगुलपणा नजरेआड करून नाही चालणार, नाही का? आई तू पण ना. अक्षरा, बोल त्यांच्याशी. हा, त्यांना म्हणावं इट्स ओके, घडतं असं, काही फरक पडत नाही, हो की नाही? हे बघ, आधीच त्या भुवनेश्वरी मॅडम रागवल्यात त्यांच्यावर, त्याच्यात पुन्हा तू त्यांना खोटं बोलता म्हणून जज करणार आणि नाराजगीचा सूर लावणार. बरोबर आहे का ते? आणि मनाने चांगला आहे ग माणूस. हो, हे मान्य मला. माणूस म्हणून खरंच चांगले आहेत ते. आणि अशी चांगली माणसं कमी असतात अक्षरा. खरंय. मग अशी चांगली माणसं जपायला हवीत की नको? तिला बाथरूम धुवायला लावायची होय? वय ताई नाही का तयार होणार? आपण करू तिला तयार. चंचे, हे बघ, तू नग पडू यामध्ये. हे बघ, अधिपतीकडनं गळ्यात डोरलं कसं बांधून घेता येईल याकडे लक्ष दे. यासाठीच तिचा काटा काढायचाय ना व. काय पटतय का? बोलू तिच्याशी. बरं आहे, माझ्या पोटात का नाही लई कावळे वरडायले. तू जाऊन बोलू बरं अधिपतीसनी आणि ताईला. जा जेवा या म्हणाव, जा. अगं, अधिपतीनं मला फोन केला होता. तुझ्या पण फोनवर मिस कॉल असेल बघ त्याचा.
हा हाय. अगं आदिपती मला म्हणला आईसाहेब पूजा करत असतील म्हणून फोन घेतला नसेल, पण तू त्यांना सांग म्हणून मी तुला सांगायला आले होते, पण तवर तू बाहेर निघून गेली होतीस. जावं लागलं आम्हासनी. मग काय आता सल रद्द झाली काय? अगं जाऊ द्यायचंस की त्याला, कशा पायी आणलंस परत? त्यांना घरी परत आणायला ते काही लहान मुलं आहेत. आम्ही त्यासनी सांगितलं तुम्ही ठरवा घरी येता का सहलीला जाता. ते घरी आले. हाय ग बिचारी पोरं. मग घरी गेली का परत? घरी गेले का कुठे गेले बघायला गेलो नाही आम्ही. भुवे चिडू नकच ना ग बाई. मालक जेवले काय? नाही अजून, देते. ठीक आहेत नव्हते? ठीकच आहेत म्हणायचे. होय अगं काय शान होती त्यांची, काय रुबाब होता. पण आता पार रया गेली बघ. औषधानं नरमलाय माणूस. पण ताठा कमी नाही झाला. होईल कमी ते हो. तोवर आमचं आयुष्य संपल. होय नग ना असं बोलूस. होय का? तुमचा मुलगा झालेत वाटतं ते आता. कोणी नाही ग त्यासनी, पोटचा पोरगा जुमानत नाही त्यासनी. त्याला तेच जिम्मेदार आहेत. होय आता मागचं समजा तू पण सोडकी. आम्ही काय बी मनात धरलेलं नाही. त्यांच्या मनातच आकस आहे. अग बोलून सुटल की समज. जातो आई त्यासनी जेवण दे. घरचे मालक जेवल्या बिगर बाकी कोणी जेवणार नाही. देते. त्यांची औषधं बी द्यायची. काय करायचं काय कळना. काय व्हायला लागले? मास्तरीन माईंचं मन राखायला गेलो की आई साहेबांचं मन दुखावलं जाते, जी की मला अजिबात उठायचं नाही. आता आज मी गेलो असतो बरं काय, ड्रायव्हर म्हणून गेलो असतो, मला काहीच फरक पडला नसता. वट्ट काय फरक पडला नसता, तुला माहित आहे. पण काय आमच्या आई साहेबांना ते नाही आवडत, त्यामुळे नाही करू शकत. विषय एंड. होय की मला का नाही राहून राहून मास्तरीनबाईंचंच कौतुक वाटते माहिती आहे काय. एवढी सहल 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 करत होत्या आणि ती सहल जेव्हा कॅन्सल झाली तेव्हा किती शांतपणे समजावलं राव त्यांनी मला. कुठं येतो एवढा शांतपणे येतोय कुठनं? त्या म्हणतात तसं काय खरंच शिक्षणानं माणूस काय शहाणा होतो काय एवढा? त्यांचं शिक्षणाविषयी बोलणं ऐकलं ना असं वाटतं की आपल्या आयुष्यात शिक्षण आणि मास्तरीनबाई दोन्ही पाहिजे. खरंच घे. आणि आई साहेबांचं बोलणं ऐकलं की असं वाटतं शिक्षण केलं चुलीत. अक्कल महत्वाची. लय कन्फ्युजन हो, लय कन्फ्युजन. असं वाटतं की अक्कल का शिक्षण का अक्कल, अक्कल शिक्षण शिक्षण अक्कल, याच्यात अडकलोय मी. त्यातनं बाहेर कसं पाडायचं, या दोन्हीचा मेळ कसा घालायचा कळत नाही. हसू नको, सिरियसनेस आहे हा. अक्कल मग शिक. काय ग असं का केलं तुम्ही? कसं केलं? का वागले असं? तू कोण मला विचारणारी? कुणी बी नाही का? फक्त आई साहेबांनी उत्तर द्यायला बांधलेलं आहे मी. पण मावशीला किती त्रास होतोय, मला नाही आवडलं ते. ठीक आहे जा तुझा. जेवाय चला. जा तू ग चंचू पात्र. माझ्यावर चिडू नका. अजून चिडलो नाही, पण इथनं युटर्न मारून आता सुसाट सुटली नाहीस तर चिडू शकतो. चालले मी. हा मास्तरीन भाई. बरे आहात का तुम्ही? हा हा मी एकदम ठीक. काय हो पोरं नाराज झाली का हो? नाही, मी समजावलं त्यांना, त्यांचं काही नाही. भोकाड पसरलं काय? भोकाड? 9वीतली मुलं आहेत ती भोकाड काय म्हणून पसरते? हा नाही नाही
मलाच वाईट वाटलो. नाही नाही, मुलं ठीक आहेत. पण तुमच्या घरी सगळं ठीक आहे ना? हा हा ठीक आहे ठीक आहे. भुवनेश्वरी मॅडम ठीक आहेत का? ठीक आहे ठीक आहे. रागावल्या का त्या? रागवतील कशाला? माझ्यामुळे? नाही नाही नाही, तुमच्यामुळे नाही, अजिबात नाही. ते सहल वगैरे सगळं? नाही नाही, तुमचा काय विषय नाही हो मास्तरीनबाई. नाही नाही, पण त्या रागावल्या ना, त्यांना आवडलं नाही ना तुम्ही ड्रायव्हर म्हणून येत होता ते. नाही जाऊ दे, एवढं काय नाही, ते काय नाही, ते सोडा. अहो असं कसं, चिडल्या तर आहेतच त्या, मी बघितलं ना. आणि अधिपती, तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलायला नको होतं. मला पण ना खोटं बोललं की फार राग येतो. नाही पण तुमच्या रागात आणि आमच्या आईसाहेबांच्या रागात फरक आहे बरं काय? म्हणजे? आमच्या आईसाहेब म्हणजे कसं वर्ण असा एकदम जाळ असतो, एकदम कठोर असतात, पण आतनं मऊ आहेत, मला माहित आहे. त्यांचा राग काही लय वेळ टिकत नाही. पण तुमचा राग म्हणजे आगा तुमचा राग असा नाकाच्या शेंड्यावर असतो नुसता. तुम्ही ना अधिपती मस्करी नका करू हा माझी. चेष्टा नाही. अहो मला धडकीच भरते तुम्ही चिडल्यावर. अहो पण मी कधी चिडलेच नाही तुमच्यावर. अहो काय देवाल तर घाबरा. काय खोटं बोलताय हो, किती वेळा चिडला तू. आता परवा नाही, त्या कमलरावासनी वर्गात घेऊन आलो, किती चिडला समाजावर. हे बघा अधिपती, प्लीज त्यांचं नाव नका घेऊ. तुम्हाला जर त्यांच्याच विषयी बोलायचं असेल ना तर मग मी फोन ठेवते. आपल्याला अजून काही बोलायचं नाहीये. तिकडे सगळं ठीक आहे काय विचारायला मी फोन केला होता, मला कळलंय सगळं ठीक आहे. ठेवू का मी फोन? नाही नाही नाही, जाऊ जाऊ, चिडू नका चिडू नका चिडू नका मास्तरीनबाई, चिडू नका. तुम्ही असे विषयच का काढता मग? सॉरी सॉरी सॉरी, चुकलं, सॉरी. ठीक आहे, मी फोन ठेवते, बाय. चिडला काय तुम्ही? नाही. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. आज बहुतेक माझा सॉरी म्हणायचाच दिवस आहे. आज सकाळ सकाळ कुणाचं थोबड बघितलं उठल्यावर, काय माहित. माझंच बघितलं होतं. माझं दात घासताना माझंच थोबड बघितलं होतं मी. हा बरोबर. नाही पण कमलरावांचा विषय काढला, चुकलं माझं, खरंच सॉरी. इथनं पुढं कमलरावांचा विषय बंद म्हणजे बंद. बस. कोण आहे? मी आहे. काय आहे? आत येऊ का? नग बोलायचंय. आमासनी ऐकू येत आहे, बोल. पण मला सिक्रेट सांगायचंय. कसलं? अधिपतींबद्दल. ये आत, दरवाजा उघडाच आहे. हा हॅलो, आहे काय? हॅलो मास्तरीनबाई, हॅलो, आहे काय? आहे मी. हा ते बरं झालं, मला वाटलं ठेवला काय फोन. असं करत नाही मी. समंजसच आहे हो तुम्ही लई. सार्कॅस्टिकली बोलताय का? काय? तिरकसपणे. अहो नाही नाही, मनापासून सांगालोय, खरंच चांगलं बोलताय तुम्ही. अजून एक सांगू तुम्हाला? 10 सांगा. बघा म्हणजे पटलं तर ऐका. पटणार की हो, तुम्ही काही चुकीचं बोलतच नाही. नाही नाही, असं काही नाही, पण एक मैत्रीण म्हणून सांगते. सांगा की. मला असं वाटतं की तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना सॉरी म्हटलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मी सॉरी म्हणलं नसेल? अहो म्हणलोय मी सॉरी. चांगलं केलं तुम्ही सॉरी म्हणालात ते. आणि अधिपती तुम्हाला सांगू का, मी खरंच सांगते, मी तुम्हाला जज करत नाही. तुम्ही जे केलं त्यामागे तुमचा हेतू चांगला होता हे खरं आहे, पण आईबाबांशी खोटं बोलून चांगलं करण्याची वेळ आली नाही पाहिजे. आणि जर खोटं बोलावंच लागलं तर पाय धरून त्यांची माफी मागितली पाहिजे. एकदम बरोबर बोलला, बरोबर बोलला बघा, एकदम खरंच. त्यामुळे आता मॅडम कितीही चिडल्या तरी तुम्ही शांत राहा आणि त्यांना समजून घ्या. आणि उलट उत्तर देऊ नका. चुकलं म्हणून विषय संपून टाका. आणि ह करू नका. तुम्ही ऐकलं का मी काय म्हणतेय ते? त्या किती रागावल्या तरी तुम्ही शांत राहा आणि समजून घ्या. ओके.
काय करतेस? पाय चपती. पण आमचे पाय दुखत नाहीत. मावशे, मला तुझी सेवा करायची. ही येळ नाही. देवीची पूजा करायची येळ असती व्हय? आम्ही देवी नाही आहोत, माणूस आहोत. राग लोभ असणारा माणूस. मावशे, रागावलीस व्हय? तुझं सिक्रेट काय आहे ते सांग आधी आणि निघ. मला कळलंय. काय कळलंय? सहलीबद्दल. हे सिक्रेट आहे? नाही. मग? अगं, मास्तरनीनच अधिपतीला ड्रायव्हर केलंय. सरळ आहे ते. मला आतून कळलंय. आतून म्हणजे? म्हणजे शाळेत माझं हेर आहे त्याच्याकडून कळलंय. कोण? येळ आल्यावर तुझ्या पायावर आणून टाकतीच मी. पण मला त्याच्याकडून कळलंय का काय? अधिपतीला मास्तरनीनं ड्रायव्हर बनवले. हेच का अधिपती नाही म्हणत होते, पण ह्या मास्तरनीनं मुद्दाम त्यांना सांगितलं सहलीला ड्रायव्हर म्हणून चला. अन ग मावशी, अधिपती तर सहलीला बी नाही म्हणत होते ग, पण हिनं त्यांना भरीस पाडलं. मावशे, हिच्यामुळेच होतंय बघ सगळं. दुसऱ्याच्या पोरीला दोष देऊन काय बी उपयोग होणार नाही. आपलं नानच खोटं निघालं. मावशे, तू त्या मास्तरनीला काढून का नाही टाकत शाळेतनं?